त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलाय। त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस होतोय। अवघ्या 15 मिनिटांमध्ये मोठा पाऊस आला आणि त्यामुळे सध्या त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता हा पाण्याखाली गेल्याची माहिती मिळते। संततधार पावसाची अद्यापही तिथे सुरूच आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सागर, त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस होतोय, रस्ता पाण्याखाली गेलाय, काय या संदर्भातले अधिकचे डिटेल्स आहेत? नक्कीच मी आता नाशिकच्या ह्याच त्र्यंबक रोड परिसरामध्ये आहे। ते जर बघितलं तर गुडघाभर पाणी जे आहे ते आता साचल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। खरं तर कालपासूनच त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। त्याचबरोबर ढगफुटी सदृश्य पाऊस देखील येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। मात्र ढगफुटी सदृश्य पाऊस जरी पडला नसला तरी नाशिक शहरासह त्र्यंबकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतं। यामुळे हे जे रस्ते आहेत ते संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की हा त्र्यंबकला जाणारा रस्ता आहे आणि त्र्यंबकेश्वर जाणाऱ्या ह्या रस्त्यामध्ये वाहनांना वाट काढत जावं लागतंय। आपला ह्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की हा संपूर्ण जो रस्ता आहे दोन्ही बाजूचा जो त्र्यंबकहून नाशिककडे येणारा जो रस्ता आहे तो आणि नाशिकहून त्र्यंबककडे जाणारा जो रस्ता आहे संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की अत्यंत पद्धतीने हा रस्त्यातून गाडी ही काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुचाकी असेल त्याचबरोबर चारचाकी वाहनं असतील, हे सगळ्यांना आपला जीव मुठीत घेऊन ह्या रस्त्यातून प्रवास करावा लागतोय। तर पायी चालणाऱ्या जे नागरिक आहेत त्यांच्या गुडघाभर पाणी साचल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद सागर, दिलेल्या आपण या सविस्तर माहितीसाठी।